नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. आज आपण आलो पुढच्या शहरी आणि जे क्रमांकाचा वाटकरी लाठी बारामतीकरांचा आर्मी. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आजचं नियोजन कसं ठरलेलं काय? आज निवेदन बापू माकरने केलं. ही गाडी आमची गोलमाल सचिन ड्रायव्हर आर्मीचा आणि लाटेकरांचा आर्मी. ही गाडी सासवडमध्ये पळली. तिथं सुद्धा सुंदर अशी गाडी पळली. तिथं क्वार्टर फायनल राहिलो होतो आणि ती कसं आज भरून काढली. आज काय सांगाल, किती वेळ गटात पळेल? आज गट नंबर 20 मध्ये सेमी नंबर 6, तास कुठं होतं? सेमीला 6 मध्ये 6 तास होत. तसं म्हणायला गेलं तर पब्लिकनच गाडी पळली. हा, पब्लिकनच पळली. काय सांगाल, म्हणजे सेमी विषयी काय सांगाल? सेमी बी चांगला सेमी होता आमचा सुद्धा. त्यात बैल चांगली तळातली असल्यामुळे दोन्ही पण साध्य झालं आमचं. आणि फायनल आता आनंद म्हणजे ह्या मैदानात आम्हाला अजून बोलायला नव्हतं. ह्या आजच्या रामनवमीच्या मैदानात तर इथं विंगला राहिलो होतो, सगळीकडे राहिलो इथं बोरमध्ये. फक्त हे गोलाला लय महत्वाचा होता आम्हाला. पाहुण्या रावळ्यांचं मैदान होतं. ते पाहुण्या सकाळपासून आम्हाला धरत होतं. त्यांना साध्य करून दाखवलं त्यांची बैल. खास म्हणजे पाहुण्यासाठी आज आर्मी पळाली. हा, पाहुण्यांसाठी करून दाखवलं बैलांनी की तसं नाही तुम्हाला जाऊन देणार बिगर गुलाला. आणि पाहुणं पण एवढं गुलाबात रंगलंय. काय सांगाल नाही, अहो पाहुण्यांनी तर निमा पुढा पाहुण्यांनीच नसलाय. पियुष आता काय सांगशील? आता आर्मीचं म्हणजे नियोजन आम्ही 2-3 वर्ष झाले करतोय, परंतु माझ्या नियोजनाला काही यश येत नव्हतं. परंतु आज चांगलं नियोजन केलं आमच्या शेटनी आणि आज बैल फुलालाच राहिला. बैराज केसरीला पण बैल पळाला, गटाला कड लागली, गटाने बैलाने स्वतःच्या जीवावर गट काढला, परंतु सेमीला परत कड लागल्यामुळे यावेळेस नाही झालं. पण यंदा रामनवमीला करून दाखवलं. आज आनंद म्हणजे तुमचं स्वतःच म्हणजे बहिराज केसरी मैदान असते आणि हे आता सगळं संबंध गावातल्यांचं गावाचं आहे, गावचं. पण त्या मैदानात आज आर्मी राहिलाय. आज आनंद कसा आहे? आता ते मैदान काय आणि हे मैदान काय, हे आमच्या गावाचं मैदान असल्यामुळे कुठेही बैल राहिलं तरी आज काय बैलांनी म्हणजे सांगायचंच नाही, काय आनंद येतो. दादा अजून काय सांगाल आर्मी बद्दल? आर्मी कसा आहे, पब्लिकचा भाषा आहे. डावा खांद कड लागली की आम्हाला काही टेन्शनच नसतं. आम्ही पहिली चिठ्ठी लागलेली 1 नंबर तासावर तिथं गाडी हाणून, परत सेकंडवर म्हणजे 3 नंबर तासावर चिठ्ठी आहे आपल्या मित्राची, तिथं गाडी हाणून चालतो तिथं. पण तिथं बी शेवटी 1 आणि 2 नंबर तासावल्या गाड्या नव्हत्या, कडे काढला. थोडक्यात म्हणजे 6 नंबर तास म्हणजे तसे बी सत्य करून दाखवलं. आणि फायनलला किती तास होता? 4 नंबर तास. 4 नंबर तास. फायनलला तेवढं म्हणजे नशिबानं तिन्ही फेऱ्यातला कोणाला कुठली बैलवाली असली तरी एक फेरा कडेने काढावाच लागतो. 6 महिन्यापूर्वी बैलांनी 1 नंबर केला. त्याच्यानंतर बैल आजारी पडला होता. 6-7 महिने आजारीच होता बैल. त्याच्यानंतर आज गुलालात राहिला, पण 2 नंबर करून दाखवला बैलांनी. आणि एवढ्या आजारपणातनं त्यानं कमबॅक करून दाखवलं. ते किती पळून दाखवलं सगळं. आगामी आर्मीचं नियोजन कसं असणार आहे? चांगलं असेल. कुठल्या मैदानात पळताना दिसेल? आगामी म्हणजे यात्रेची पण मैदान आहेत. नाही, यात्रेच्याच मैदानात पळताना दिसेल. 28 तारखेला गुरुसळ्याचं मैदान आमच्या गावाच्या झाले. तिथं ही गाडी पळताना दिसत. खटाव मधलं गुरसळ का? नाही, आपलं धरमपुरी गुरसळ. यात्रेचंच मैदान करताय बरं. यात्रेच्याच मैदानाला मानलं पाहिजे ना. बऱ्यापैकी चांगली मैदान यात्रेचीच असतात, त्याच्यामुळे यात्रेच्या मैदानात आम्हाला पळायला पण आवडतं. यात्रेच्या मैदानात कसं बक्षीस वगैरे असतं, म्हणजे हे नाही बाकीच्या मैदानात अशी 4-2 रुपये कमीच भेटतात. यात्रेचं मैदान असल्यावर क्लिअरच असतो. आणि मान सन्मान बी आहे सगळं. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वर्षी धन्यवाद.